हॅलो गाईज, मी एंटरटेनमेंट हब चॅनलवरून अनुष्का बोलत आहे. तुम्ही नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. नवसाला पावणारा नाशिकचा नवशा गणपती 400 वर्षाचा आहे इतिहास. नाशिक शहरात गणपतीची अनेक मंदिरं आहेत. त्यापैकीच गोदावरी नदीच्या किनारी असलेलं नवशा गणपती हे एक पेशवेकालीन व ऐतिहासिक मंदिर आहे. श्री नवशा गणपती मंदिराला 300 ते 400 वर्षाचा इतिहास आहे. नवसाला पावणारा गणपती अशी त्याची ख्याती आहे. नवसाला पावतो म्हणून राज्यभरातून गणेश भक्त या ठिकाणी येत असतात. गणेश उत्सवी भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत असते. आपण याच नवशा गणपतीचा इतिहास जाणून घेणार आहोत. श्री नवशा गणपती मंदिर हे आनंदवली येथील अत्यंत जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ओळख आहे. या मंदिराला 300 ते 400 वर्षाचा इतिहास आहे. इसवी सन 1774 फाल्गुन महिन्यात राघोबा दादा व त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी या मंदिराची स्थापना केली. श्रीमंत माधवराव पेशवे यांचे आनंदवली हे आजोळ असलेले गाव. त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई या नवशा गणपतीच्या अत्यंत भक्त होत्या. राघोबा दादा व आनंदीबाईस 15 ऑगस्ट 1764 रोजी मुलगा झाला. त्याचे नाव विनायक ठेवण्यात आले. या मुलाच्या जन्म प्रित्यर्थ सावंतचे नाव बदलून आनंदवली ठेवण्यात आले. दरम्यान नवशा गणपतीची उभारणी करण्यात आली. शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शहरात अनेक भागात मंदिरे पाहायला मिळतात. त्यात गणेश मंदिराचा वेगळाच इतिहास आहे. नाशिकच्या गंगापूर रोडवर सोमेश्वर मंदिराच्या अलीकडे नवशा गणपतीचे मंदिर आहे. नाशिकमधील नवशा गणपती हे जागरूक देवस्थान असल्याचे मानले जाते. पेशवेकालीन मंदिर असल्याने या मंदिराला 300 वर्षाचा इतिहास असल्याचे सांगितले जाते. तर या मंदिर परिसरात हजारो घंटा का हे जाणूया. नवशा गणपतीची मूर्ती ही स्वयंभू असून चतुर्भुज आहे. मूर्तीच्या हातात एक पाश आणि फुले असून खालील एक हातात मोदक आणि दुसरा हात अभय मुद्रेत आहे. विशेष मूर्तीच्या मागील भागात असलेले चांदीचे मखर उठून दिसते. नवशा गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे हजारो भाविक या ठिकाणी नवस मागण्यासाठी येत असतात. नवस पूर्ण झाल्यास मंदिराबाहेरील खांबांना घंटा बांधण्याची परंपरा आजही टिकून आहे. त्यामुळे सभा मंडपाचे खांब अनेक घंटांनी भरून गेले आहेत. तसेच मंदिर हे पूर्वी जंगल भागातच होते. कालांतराने वस्ती वाढू लागल्याने जंगल कमी झाल्याचे दिसते. मात्र आजही मंदिर सभोवताली गर्द झाडी लागूनच नदी पात्र आणि नीरव शांतता यामुळे भाविकांबरोबर पर्यटकांनाही हे स्थळ आकर्षित करते. तर आपण नक्कीच नवशा गणपतीला भेट द्यावी. आणि एकदम शांत परिसर आहे हा. नवशा गणपतीच्या इथे बोटिंगसुद्धा उपलब्ध आहेत व त्याचबरोबरीने राईड्स हे कोणीही करू शकतो. ह्याला कोणतीही वयाची मर्यादा नसते. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही करू शकतो.